बातमी 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता होणाऱ्या शपथविधीची आहे। महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि आझाद मैदानात होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा भाजप नेत्यांनी आढावा घेतलाय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी आझाद मैदानाची पाहणी केली। आझाद मैदानाच्या पाहणीसाठी केवळ भाजपचे नेते यावेळी उपस्थित होते। यावेळी शिंदेसेना किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कुणीच उपस्थित नव्हतं। शिंदे सेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी नाराजी मात्र व्यक्त केली आहे। एकाच पक्षाचे नेते पाहणीला गेल्यानं चुकीचा संदेश जातो अशा शब्दात केसरकरांनी नाराजी प्रकट केली आहे। नाही, अत्यंत उत्तम अशा प्रकारची तयारी सुरू आहे। या ठिकाणी जल्लोषाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि स्वतः प्रधानमंत्री या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेब येणार असल्यामुळं आणखी उत्साह त्या ठिकाणी द्विगुणित झाला आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारं सरकार 5 तारखेला त्या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून संपूर्ण माहोल महाराष्ट्रातलं आनंदाचं विश्वासाचं त्या ठिकाणी आहे आणि उत्सुकता शिगेला पोचले। 5 तारखेची लोक वाट पाहत आहेत। येण्यापूर्वी मी फडणवीस साहेबांना सुद्धा SMS केला होता की मला बोलायचं, ते विश्रांती घेतात त्याच्यामुळे माझं बोलणं झालं नाही। मी ते आमचे सुद्धा नेते आहेत, मी त्यांच्या हात बरोबर काम केलेलं आहे गृहराज्यमंत्री म्हणून 4 वर्ष। अतिशय मॅच्युअर्ड नेतृत्व आहे, अतिशय बुद्धिमान नेतृत्व आहे आणि त्यांच्या कानावर हे घालायचं की अशा तऱ्हेने पाहणी होत असताना तिन्ही पक्ष एकत्र गेले, कारण राष्ट्रवादीचा तिथे नव्हता, त्याच्यामुळे महायुतीची सत्ता येणार आहे। आनंद आम्हाला सुद्धा आहे ना, तर आपल्या आनंदामध्ये आम्हाला सुद्धा सहभागी करून घ्या एवढीच रिक्वेस्ट करण्यासाठी फोन करणार।